मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। आश्रम शाळेत सुविधा मिळत नसल्याने तसेच अपूर्ण शिक्षक विविध प्रश्नांना कंटाळून विद्यार्थिनींनी काढला पायी मोर्चा। आश्रमीय विद्यार्थिनी सुमारे 22 किलोमीटर केली पायपीट। नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी ऐकले गारहाणे। तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत धडगाव तालुक्यातील मांडवी येथील शासकीय आश्रमशाळेतील 50 ते 60 विद्यार्थिनींनी आश्रमशाळेतील असुविधा आणि त्रासाचा पाढा। आश्रमशाळेत शिक्षक नाहीत, पुस्तके नाहीत, आम्ही काय शिकावे। आश्रमशाळेत अंतर्गत त्रासाला विद्यार्थिनी त्रस्त झाल्या। शिक्षकांच्या बदल्या झाल्यात, त्यांनी परत शाळेवर पाठवावे। समस्यांना कंटाळलेल्या विद्यार्थिनींचा मांडवी आश्रमशाळेतून पायपीट करत तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे निघाल्या होत्या। 22 किलोमीटर पायपीट करत असताना तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठकीला जाणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या लतिका राजपूत, सियाराम पाडवी, चेतन साडवे, राजेश गुरुजी, प्रेमसिंग गुरुजी व इतर सहकाऱ्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी पायी जात असताना विचारणा केली। तळोदा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे स्वतःचे गारहाणे मांडण्यासाठी पायी निघाल्या। समोर आल्या। विद्यार्थिनींच्या समस्या समजून घेत विद्यार्थ्यांनी बिजरी आश्रमशाळेत नेले। नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्त्यांनी तळोदा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे प्रश्न मांडला। तातडीने कडक कारवाई करण्याची, मुलींना न्याय देण्याची मागणी केली। सप्तनगरी न्यूज ब्युरो, तळोदा।